पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार रमेश वांजळे अनंतात विलीन झाले. खडकवासला मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार आणि गोल्डमॅन म्हणून सर्वदूर ओळखले जाणारे रमेश हिरामण वांजळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 10 जूनला रात्री एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 46 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुली, 1 मुलगा आणि आई वडील असा परिवार आहे. धायरी येथील त्यांच्या राहत्या घरी सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. तिथे विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सुमारे 10:30 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. सिंहगड रस्त्यामार्गे दांडेकर पुलावरून अंत्ययात्रा वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आली. त्यावेळी त्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यामध्ये सामान्य नागरिकांपासून राजकीय पक्षांचे नेते आणि मोठ्या प्रमाणात त्यांचे चाहते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला पाहिजे आणि ते संबंध बरेचशा अंडर्सला माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी होती. आग्रहाने त्याच्यामध्ये ते आले आणि त्यांचा आग्रह होता 100 फुटाचा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा. मी त्यांना सांगितलं आर्किटेक्ट आणि आर्किओलॉजी म्हणेल तसं आपण करू. अशा प्रकारचा उमद्यापणाचा आणि अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर प्रेम असणारा असा कार्यकर्ता नेता होता. मी त्यांना खास बाब म्हणून आमच्या त्या समितीमध्ये सुद्धा माझ्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनानं शिवगडसाठी समिती नेली. त्यात त्यांना मी सभासद करून घेतलेलं होतं आणि 2-3 दिवसापूर्वी त्यांचा फोन आला की पुण्यात आल्यावर मला भेटायचं आहे आणि या कामाच्याबद्दल पुढे चर्चा करायची. अशा एका उमद्या कार्यकर्त्याचं दुःखद निधन झालं. परमेश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देव आणि झालेलं दुःखद पेलण्याची ताकद त्याच्या कुटुंबियांनी मिळवून आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी. अतिशय दुःखद घटना रमेश वांजळेंच्या निधनामुळं निर्माण झालेली आहे आणि वास्तविक पाहता विश्वासही बसत नाही की आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आपण इथं आलेलो आहे. एक मनमिळावू स्वभाव, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आणि सामान्य माणसाला न्याय देणारा अशा प्रकारची त्यांची कारकीर्द होती. अतिशय कमी कालावधीमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर जाणारा असा एक नेता खडकवासला मतदारसंघातून आमदार म्हणून काम करत असताना जी लोकप्रियता मिळवली, खरं म्हणजे इतक्या कमी वयामध्ये आणि इतक्या लवकर त्यांचं अशा प्रकारचं आकस्मिक निधन होणं निश्चितच हृदयाला क्लेश निर्माण करणारी अशा प्रकारची घटना आहे. संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांचा आणि माझा अतिशय जवळचा संबंध आलेला आहे. सभागृहामध्ये त्यांचं जे पहिलं भाषण जे झालं, सुरुवातीला ते भाषणाला उभा राहताना त्यांना भाषण करण्यासाठी परवानगी मिळत नव्हती, पण मी स्वतःहून पुढाकार घेऊन म्हणलं वांजळे साहेबांना सभागृहामध्ये बोलू द्या, त्यांच्या एकंदरीत अपीअरन्सवर जाऊ नका, पण त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांचं भाषण सभागृहामध्ये सुरू झाल्यानंतर संपूर्ण सभागृह त्यांच्या भाषणामध्ये एकरूप झालं. अशा प्रकारचं उत्तम वक्तृत्व असणारा तुकाराम महाराजांच्या प्रत्येक ह्याच्यातल्या ओवी आणि विशेष करून त्याच्यातल्या त्या गाथा लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न ते करत होते. मला असं वाटतं खूप मोठं नुकसान एक अतिशय कमी वयामध्ये एक लोकप्रिय अशा प्रकारचा नेता आज आपल्यातनं हरपलेला आहे. मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की विशेष करून त्यांच्या कुटुंबियावर जे दुःखाचा डोंगर जो कोसळलेला आहे त्यातून हे कुटुंब लवकरात लवकर बाहेर यावं, या दुःखातून त्यांना बाहेर येण्यासाठी परंतु त्यांना शक्ती द्यावी आणि माझ्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी भावपूर्ण या ठिकाणी आदरांजली. रमेश वांजळे यांचं मूळ गाव आहिरे. गावातच त्यांचे लहानपण गेले. 3 भावंडांमधील वांजळे हे थोरले. लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. त्यातच वडील सरपंच असल्याने राजकारणाचे बालकडू घरातूनच मिळाले. घरची परिस्थिती चांगली असल्याने त्यांनी काही काळ तालीम केली. शरीर सौष्ठव चांगले असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेत त्यांना रखवालदार म्हणून नोकरी मिळाली. वाकड येथील स्मशानभूमीत त्यांनी काही काळ रखवालदार म्हणून नोकरी केली, परंतु ही नोकरी फार काळ टिकू शकली नाही. वांजळे यांना रामकृष्ण मोरे यांच्या रूपात राजकीय गुरु मिळाले. मोरे यांच्या समवेत काम करीत त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि ते प्रथम आयरे गावचे सरपंच झाले. या सरपंच पदातून त्यांनी राजकीय धडे घेत झेप घेतली.
हवेली पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसकडून ते विजयी झाले. एवढेच नव्हे तर पंचायत समितीचे उपसभापती पदही त्यांनी मिळवले. राजकीय वाटचालीत माघार घ्यायची नाही ही त्यांची वृत्ती होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वांजळे यांचा गट महिलांसाठी आरक्षित झाला. तेव्हा वांजळे यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी मागितली. ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि त्याच वेळेपासून वांजळे हे हमखास आमदार होणार अशी चर्चा सुरू झाली. प्रचाराची आगळी वेगळी पद्धत, गळ्यातील 800 ग्रॅम सोने, कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आणि उत्कृष्ट भाषण शैली यामुळे त्यांची मोठी छाप मतदारांवर पडली. एखाद्या हिंदी चित्रपटातील खलनायक भासावा अशी त्यांची यष्टी, डोळ्यावर गॉगल, दाढी वाढलेली आणि अंगभर सोने यामुळे त्यांच्यावर टीका केली गेली. परंतु वांजळे यांनी आपल्या वाणीने विरोधकांवर मात केली. संत तुकारामांचे मुखोद्गत अभंग, ज्ञानेश्वरांच्या ओव्या ते भाषणात म्हणून दाखवत आणि त्यांची छाप अधिक गडद होत गेली. अंगावर मिरविणाऱ्या सोन्यामुळे अगदी आमदारकीच्या निवडणुकीच्या प्रचारापासूनच वांजळे चर्चेत राहिले. तमाम वृत्तवाहिन्यांनी त्यांना गोल्ड मॅन किताब बहाल करून टाकला. विधिमंडळापासून कोणत्याही सभा समारंभांमध्ये वांजळे उपस्थित झाले की बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांपासून सर्वसामान्य नागरिक त्यांच्या अंगावरील सोने न्याहाळत. तसेच त्यांच्या समवेत छबी टिपण्यासाठी मोबाईल कॅमेरे सरसावत. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मात्र या गोल्डमॅनचे विक्राळ रूप उभ्या महाराष्ट्राने पाहिले होते. अबू आझमी यांच्या वक्तव्याच्या विरोधात मनसेने केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विधिमंडळात पक्षाचे आमदार घोषणाबाजी करत होते. त्यावेळी आझमी यांच्या समोरील माईकचे पोडियम उघडून टाकतानाचे वांजळेही मराठी जनतेने पाहिले. गेल्या काही दिवसांपासून आमदार आपल्या दारी या योजनेच्या निमित्ताने ते आपला खडकवासला मतदार परिसर पिंजून काढत होते. रमेश वांजळे यांचा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मोठा दबदबा होता. लष्करी अधिकाऱ्यांशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते. त्यातूनच एनडीएमध्ये ज्यूस बार सुरू करण्यास त्यांना परवानगी मिळाली. हा ज्यूस बार त्यांच्या उत्पन्नाचा आणि आर्थिक उन्नतीचा मोठा मार्ग ठरला. दररोज मंडईतून ट्रकभर फळे आणायची, त्याचा ज्यूस करायचा आणि एनडीएतील छात्रांना विकायचा. कित्येक वर्षे त्यांनी हा ज्यूस बारचा व्यवसाय सांभाळला. त्यांचा लहान भाऊ शुक्राचार्य वांजळे आता हा ज्यूस बार सांभाळतो आहे. या व्यवसायातून मिळालेला पैसा वांजळे यांनी जमिनीत गुंतवला. जमीन खरेदी विक्री व्यवहारातून त्यांनी संपत्ती मिळवली. मात्र ही संपत्ती घरात न ठेवता त्यांनी गरीब, शेतकरी आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना काशी यात्रा घडवण्याची योजना सुरू केली. त्यांनी स्वखर्चाने हजारो नागरिकांना काशी यात्रा घडवली. तसेच दलित समाजाला दीक्षाभूमीचे दर्शन तर मुस्लिम समाजाला अजमेरची यात्रा त्यांनी घडवली. पुणे शहरातील सर्व स्तरातील नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा एक मदतीचा हात आज नियतीने आमच्यातून हिरावून घेतलेला आहे. त्यांच्या नावाप्रमाणे अतिशय मन मोठा असणारा सोन्यासारखा एक दिलदार आमदार पुणे शहराने आज मुकलेला आहे. मी स्वर्गीय रमेश भाऊ वांजळेंना शिवसेना पुणे महापालिकेच्या वतीने विनम्र आदरांजली अर्पण करतो. दुःखी अंतःकरणाने रमेशभाऊ वांजळेंना शेवटची श्रद्धांजली आणि शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण इथे आलो. आपल्या सर्वांना आठवत असेल की गेल्या 31 तारखेलाच रमेश भाऊंनी याच्या अगोदर सुद्धा 2 वेळा आंदोलनं केली होती खेड शिवापूरच्या टोल नाक्याच्या. परंतु प्रशासन तेवढं नॅशनल हायवे अथॉरिटी आणि रिलायन्स तेवढा म्हणावा तसा सपोर्ट देत नव्हता आणि म्हणून त्यांनी संग्राम थोपटे आणि मला दोघांनाही आम्हाला एकत्र घेऊन ही इथे व्यथा काय आहे सर्वसाधारण शेतकऱ्यांची, स्थानिक लोकांची, आणि म्हणून स्थानिकांना न्याय देण्यासाठी की ज्यांनी जमिनी दिलेल्या आहेत त्यांना तुम्ही कवडीमोल भावाने सरकारने जमिनी ॲक्वायर केल्यात आणि हा रस्ता चौपदरीकरण 6पदरीकरण झालंय आणि त्यांच्याकडूनच तुम्ही टोल वसूल करताय. म्हणून जे स्थानिक लोकांच्या न्यायासाठी आंदोलन आम्हा सर्वांना एकत्र घेऊन केलं त्याची आठवण आज येते. सामाजिक न्यायासाठी लोकांसाठी भांडणारा माणूस. पुन्हा 6 तारखेला कलेक्टर आणि इतर सर्व अधिकाऱ्यांशी बैठक झाली त्यावेळी सुद्धा असं लक्षात सुद्धा आलं नाही आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत लोकांसाठी लढणारा, लोकांच्या न्यायासाठी लढणारा माणूस आज गेलाय. फक्त राजसाहेब ठाकरे किंवा मनसे यांचंही नुकसान नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या कॉमन माणसाचं, समाजाचं नुकसान झालंय. मी मनपूर्वक अशी श्रद्धांजली पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने त्यांना वाहतो. वांजळे हे आपल्या प्रकृतीच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नंतर रात्री 8:30च्या सुमारास जहांगीर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले.
तिथे त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले होते, पण कोणत्याही उपचारांना वांजळे प्रतिसाद देत नव्हते. अखेरीस रात्री 9:50 त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. ही गर्दी एवढी वाढली होती की पोलिसांना बोलवून ती नियंत्रणात आणावी लागली. दुपारी 2:30च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोथरूड आणि आयरे हे जवळजवळ गावं असल्यामुळे लहानपणापासून रमेश वांजळेंचं वास्तव्य आणि त्याचे मामा सुद्धा कोथरूडमध्येच राहिला असत. त्यामुळे वांजळेंचं जाणं कोथरूडला असं लहानपणापासून कुस्ती क्षेत्रातला हा मल्ल आणि त्यानंतर राजकारणामध्ये गेला आणि राजकारणामध्ये ह्या 1.5-2 वर्षात इतका मोठा लोकप्रिय झाला आणि आज विश्वासच बसत नाही की तो आमच्यातनं निघून गेलाय. त्याची न भरून येणारी पोकळी म्हणजे आमच्यातही निर्माण झाली. पक्ष कोणताही असो, पण आमदार म्हणून एक सहकारी म्हणून गमावल्याचं दुःख फार मोठं आहे. मनमिळावू आणि सर्व जनतेमध्ये लोकप्रिय असणारा असा कार्यकर्ता ज्यांची नुकतीच विधानसभेमध्ये निवड झालेली होती आणि गेले 1-1.5 वर्ष अतिशय प्रभावीपणाने विधानसभेचं कामकाज आणि कामकाजामध्ये ते भाग घेत होते. एका बाजूला विधानसभेमध्ये कामकाज करायचं, दुसऱ्या बाजूला विकासाचे प्रश्न सोडवायचे आणि तिसऱ्या बाजूला वैयक्तिक स्वरूपामध्ये लोकांशी संपर्क ठेवायचा. ही सगळी त्यांची जी भूमिका होती, या भूमिकेमधून त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली, चांगलं काम केलं. सगळ्या पक्षातल्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध होते. परंतु असा एक जनतेतला एक लोकप्रिय नेता आज इतक्या अल्पवयामध्ये निघून जाणं हा एक मोठा शॉक आहे आणि आज जी इथे गर्दी पाहतो आपण ती पाहिल्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष आपल्याला इथे मिळते. यावेळी अनेक कार्यकर्ते आणि राजकारण्यांसहित प्रचंड मोठा जनसमुदाय हजर होता. यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, आमदार राम कदम, शिरीष पारकर, नगरसेवक किशोर शिंदे, शिवसेनेच्या आमदार नीलम गोरे, गटनेते श्याम देशपांडे, शहराध्यक्ष नाना वाडेकर, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, वनमंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, महापौर मोहनसिंग राजपाल, आमदार विनायक निमण, आमदार गिरीश बापट, आरपीआय नेते रामदास आठवले, विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, पिंपरी चिंचवडचे महापौर योगेश बहल आदी विविध पक्षनेते यावेळी उपस्थित होते. एक कर्तबगार, विनयशील, अतिशय विनम्र आणि खऱ्या अर्थाने मनापासून सर्वसामान्यांवर आणि सामाजिक कार्यावर प्रेम करणारा, जरी ते मनसेचे आमदार होते तर त्यांनी एक वेगळी छाप या संबंध जिल्ह्यामध्ये केलेले, एका प्रकारे एक आमदारांचे ते आयडियल ठरलेले होते. आणि आज त्यांच्या दुःखद निधनामुळे आपण पाहतात की आता हजारो शोकाकुल नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे जवळचे मित्र होते. मी जरी आज पिंपरी चिंचवड शहराचा राष्ट्रवादीचा महापौर जरी असलो तरी सर्व लोकांशी अतिशय विनयप्रमाणे शील नेत्याने ते सर्वांना प्रेमाने वागवत असत. त्यांच्या दुःखद निधनामुळे आपण पाहतात की आज इतका मोठा जनसमुदाय आज इथं आज उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने सर्व मनापासून प्रेम करणारे सर्व मनसेचे आणि इतर सर्व मान्यवर आज सामाजिक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना महापौर या नात्याने पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आज ह्या दुःखद प्रसंगी रमेश वांजळेंच्या आठवणी ज्या काही 2 वर्षामध्ये ते आमदार झाल्यापासून ज्या ज्या ठिकाणी भेटले, मला वाटतं त्या एकदम क्लेशदायक आहेत. असा माणूस होणं, असा आमदार होणं अवघड आहे. अत्यंत अल्पावधी काळामध्ये लोकप्रिय झालेला आमदार, मुळशीचा हा महान सपुत्र, आहिरे गावाचा सरपंच, अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने काम करून एक उच्च पदावर गेलेला हा व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही असा विश्वासच बसत नाहीये. ज्या ज्यावेळी नियोजन मंडळाच्या बैठकीत त्यांची भेट व्हायची तर मला म्हणायचे, महापौर तुम्ही मला थोडी एनर्जी द्या, तुम्ही एनर्जी कुठून आणता. अशा पद्धतीने हा आमचा आमदार, दादांचा लाडका आमदार आज इथून निघून गेलाय. नेहमी अजितदादांची विकासाच्या कामासाठी भांडणारा, जास्त निधी मिळवण्यासाठी, मुळशी खोऱ्याचा विकास व्हावा, सिंहगडाचा विकास व्हावा म्हणून भांडणारा आमदार आज निघून गेल्याबद्दल अत्यंत दुःख होतं. आमदार रमेश वांजळे आपल्यातून निघून गेलाय हा विश्वासच आम्हाला पटत नाही. रमेश वांजळे यांना लहानपणापासून सरपंच पद जेव्हा त्यांनी घेतलं
ते आमच्या आयरेगावचे पाटील होते. लहानपणापासून त्यांचा कुस्तीचा संबंध, त्यातून लोकप्रियता, राजकारणात त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण, समाजकारण आणि आज आमदार होत असताना त्या गावाला जो अभिमान प्राप्त झाला होता आणि ज्या पुणे शहरात, राज्यात त्यांनी स्वतःचं नाव जे कमवलं, आज खरोखर रमेश वांजळेसारखा माणूस या पुणे शहरात, या सर्व परिसरात एक चांगलं काम, सामाजिक काम, गोरगरिबांना धार्मिक असं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. आमच्या सर्व सहकाऱ्यांतर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भावपूर्वक श्रद्धांजली.